एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी आज वाशिममधून जे आहेत ते समृद्धी महामार्गावरती बंजारा समाज बांधवांचा रास्ता रोको आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सर। खरं तर सर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघालेला आहे, मोर्चाकऱ्यांना अडवण्यात आलेलं होतं आणि हैदराबाद गॅजेटनुसार एसटीमधून आरक्षण द्या अशी बंजारा समाजांची मागणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी आहे। आदिवासी समाजाच्या विकासासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात। त्यामुळे आदिवासीचं आरक्षण हे संविधानिक असल्यामुळे या आदिवासीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही अशा प्रकारच्या या तिन्ही नेत्याची कल्पना असल्यामुळे 100% आदिवासी समाजाचा संपूर्ण विश्वास या तिन्ही नेत्यावर आहे। त्यामुळे आम्हाला त्याबाबत कोणत्या विषयाच्या बाबत आम्हाला बोलायची गरज नाही। दिवसेंदिवस आदिवासी बंजारा समाज जो आहे तो आक्रमक होत चाललाय। याच्या अगोदरही महाराष्ट्रभर त्यांनी आंदोलन मोर्चे काढले, तर आज त्यांनी समृद्धी महामार्गच रोखला। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कदापि धक्का लागणार नाही, घुसखोरी होणार नाही, संविधानिक आरक्षण आहे। विदर्भातल्या नागपूरमध्ये मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे। बच्चू कडूंनी हे आंदोलन उभं केलेलं आहे। बच्चू कडू उद्या मुख्यमंत्री यांची ही भेट घेणार आहेत आणि भेटीमध्ये जर कर्जमाफीची तारीख जर नाही ठरली तर ते रेल्वे रोकोचा त्यांनी इशारा दिलेला आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, बच्चू कडू ज्यांचं नेतृत्व, शेतकऱ्यांचं नेतृत्व, त्यांच्यासोबत चर्चा 7 वाजता आहे। निश्चितच सकारात्मक निर्णय होईल। खरं तर सरकारकडून जे आहे ते अतिवृष्ट शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलेलं आहे, 2 वेळेस पॅकेज जाहीर केलेलं आहे। अद्यापही मराठवाड्यात असतील, विदर्भातील असतील, म्हणजे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत। सरकार म्हटलं होतं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना पैसे पडतील। यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेताच्या पिकाचं जे नुकसान झालं त्यासाठी शासनानं दिलेल्या सूचनेनुसार, दिलेल्या अनुदानानुसार 80% यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहे। त्यामुळे 20% जे राहिले असेल तर काही टेक्निकली अडचण असेल, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहे। शेवटचं या आंदोलनाचा तोडगा काय निघेल मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमध्ये, तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्रीमध्ये सकारात्मक निर्णय घेणार आहे। खरं तर जे नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक विचार करतील असा विश्वास जे आहे ते आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिला आहे। कॅमेरामॅन हरिनगीसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।